ह्या 2 गायांना तुम्ही 2023 पासून वापरता? हां. बर. तुम्ही जर आता मिल्क चार्जरच्या बादल्या किती तुमच्याकडे? बरेच आहेत. किती असतील तरी? तरी 40 वर असतील. त्यावेळी तुम्ही 25 किलोची बॅगच घ्यायची ना. दर वर्षाला वेत आहे इथं. 13 महिन्याचं ॲव्हरेज आहे. एकही एकदा पण साल फेल फेल नाही नाही. झाली. एकदा पण नाही फेल झाली. तिथे सगळं रेकॉर्ड आहे. हो. अरे बापरे. 27/7/23 ला पहिलं वेत. हे 12 सिमेंटची तारीख. 22 सिमेंटची तारीख. 27/7/23 ला पहिलं वेत. हां. 8/7/24 ला दुसरं वेत. 7/7. हां. बर. 9/8/25 ला तिसरं चालू आहे आता. आणि आता 11/12 ला भरली आहे. 11/12 हा इकडे हा, हे भरल्याची तारीख आहे. हां. आणि इकडे 12 म्हणजे बघा 10, 9, 10 आणि 12 म्हणजे रेग्युलर चालू आहे. हां. गीर गाई. हो. तिकडं पण हां. हे 20, गौरीचं 21, 22, 23, 24 आणि आता 19/8 ला भरली आहे. भरली. 29/8 आता ला. 7वा महिना आहे चालू. हिला 7वा चालू आहे आणि हिला हिला आता तिसरा आहे. 3रा महिना चालू आहे. बापरे क्या बात आहे. हो गिर गाई एवढे रेग्युलर. हां. म्हणजे ज्या गुजरातवरनं गायी आल्यात आपल्याकडे हां ते सक्सेस नाही झालेत. कोणाचेच नाही. तिची 5 वेत झाल्या आणि हिचे? 6व्याला प्रेग्नंट आहे. बरं. ही आता 4थ्या वेताला प्रेग्नंट आहे. बर. दूध ही 14+ जाते दोन्ही वेळची मिळून. 14+? हां. हिचं 7,300 एका वेळचं रेकॉर्ड आहे. एका ह्या वेळेस. वेळेच ह्या वेतातली. बर. आणि ती काय? ती 6-6.5 पर्यंत एका वेळेला पोहोचली. बर म्हणजे 10-12 10-12चं जनरल ॲव्हरेज. दूध घरनं येऊन नेतात त्यांना 80 रुपये देतो आणि होम डिलिव्हरी 90 रुपये. 80 आणि 90. हो. बापरे. जाहिरात केली दुधाची. बर. शिवार विश्व वंदे गौ मातरम. आमच्याकडे देशी गीर गाईचे दूध तूप शेण सर्व मिळेल. बर. दूध आणि तूपही बनवता तुम्ही? होय. ओके. मग तूप काय भाव विकता? 3,000 रुपये किलो. अरे वा व्हेरी गुड. आणि तुम्ही ब्रीड पण हायब्रीड केलंय? हां. हायर म्हणजे ती आता बेस्ट क्वालिटीचं ब्रीड काय ते काय बनलंय ते दोन्ही काल? ते अजून आत्ताशी जस्ट मॅच्युअर एक झाली, एक व्हायची काय मॅच्युअर. म्हणजे तुम्ही असे लपून ठेवलेले हिरे आहेत ते? हा आहे का नाही? जबरदस्त. आणि हे हिडन जेम्स म्हणतो आपण त्याला. किती शांत आहे ना बघ ना. कोणी पण येऊ दे काय हा? अडचण. तब्येत काय सॉफ्ट आहे, कुठे गोचिड नाही, कुठे काय नाही. काय नाही. हा मी इथनं खालनं पलीकडे पण जाऊ शकतो. हा खालून. हो. म्हणजे खरोखर तो शांत स्वभाव आहे त्यांचा. हो. कारण तृप्त आहे तृप्त आहेत. हां. एकदम. आणि शेणी पण बनवतो. अच्छा. 6 इंच शेणी असते आपली. हा शेणी म्हणजे गौरी. गौरी. अच्छा तुम्ही शेणी म्हणता तिला? हां. बर बर. 500 रुपये शेकडा जातात. 500 रुपये शेकडा. आणि आपल्या म्हणजे गोऱ्याला एक गौरी 5 रुपयाला 5 रुपयाला. इथे जागेवर? हां. देतो नेऊन. बर बर बर. अरे वा. तुम्हाला मिल्क चार्जर चालण्याचे फायदे काय काय वाटतं 1 वर्षात? 1 वर्षात पहिला म्हणजे मास्टायटिस कमी झाला सगळा. संपला का कमी झाला? संपलाच. ओके. आधी एकदा वापरलंय हा आणि परत बंद केलं. बंद कॉस्टली वाटत म्हणून बंद केलं. बरोबर बरोबर मास्टायटिस व्हायला झाला. लागला. बर. मस्टर्ड परत चालू केलं. हा ॲनिमल हेल्थ चार्जर वापरलं. मस्टर्डीसला? एका दिवसात म्हणजे ते सूज कमी झाली एका दिवसात? एका दिवसात. अरे, एवढा फास्ट रिझल्ट भेटला कसं व्हायचं? ॲनिमल हेल्थ चार्जर 100 ग्रॅम, हा चार्जर 200 ग्रॅम असं डोस टाकला होता. लगेच एका कवर दिवसात क्लिअर झालं म्हणजे. क्लिअर झालं. मिल्क चार्जर आणि कृषामृत हा दोन्ही त्यांच्यापासून सुरुवात केली पाहिजे. अच्छा दोन्ही एकत्र त्यांच्या चाललं आधी काय? असेल. हा? दोन्ही एकत्र चाललं नाही. म्हणजे एक गाईला आणि एक जमिनीला? जमिनीला आणि ह्याला चारा पण तेवढा पाहिजे. आपण मिल्क चार्जर 100 टाकलं, चारा केमिकल टाकला, युरिया टाकला, काय फरक पडतो? वाह वाह क्या बात, क्या बात कही है, क्या बात कही. वाह
शेणात काय फरक पडत नाही, युरियाचा काय फोकस होते. एकदम बरोबर. कंपनीला काय बोलून फायदा नाही. बरोबर, बरोबर. असं. त्यामुळे आता काय झालं, म्हणजे मिल्क चार्जर बी 100 ग्रॅम हा, आणि कृषामृती. कृषामृत बी. त्याला एसएसएम टाका ना, सम्राट शक्ती. चाललंय त्या- हा, हा. म्हणजे ते पोत बदलायचं आता. त्यांनी काय होईल माहिती का, त्यांनी तुमचं फॅट वाढेल. फॅट वाढतं. म्हणजे ही गोरी 5 रुपयाला जाते. हो. अच्छा. आणि आपली क्वालिटी बघितली ना, हा. इतरांपेक्षा छान वाटते त्याने. बरं, हे आज सकाळीच बनवलेलं तूप आहे. एकदम मस्त आहे. आणि हे तुम्ही 3000 ने विकता. हो. बर, तुम्ही गोठ्यामध्ये गेल्यावर त्यांनी जर गाय पाहिली तर नजरेच भरते माणसाची. बरोबर आहे की नाही? तिचं पहिलं दर्शन घ्यावं असं वाटतं, हात लावावा असं वाटतं. का बरं? कारण ती तृप्त आहे. तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्ही किती देता याच्यावरून श्रीमंती ठरते. तुम्हाला तुमच्याकडे किती पैसे याच्यावरून श्रीमंती ठरत नाही. आलं लक्षामध्ये? श्रीमंत तुमची आज तुमची समजा तुम्ही खाली घर बांधायला काढलं, तुम्हाला गॅरंटी ना तुमची गाय वांज राहणार नाही, तुमच्या गायचं दूध चांगलं निघतं, कालवडीची किंमत चांगली आहे, आज एवढी तिला मागणी आहे. म्हणजे तिचं आरोग्य बघूनच मागणी आहे ना. तिचं आरोग्य खराब असतं तर लोक 1 लाखाला मागेल का? म्हणजे मग ती किंमतच आहे ना त्याची. म्हणजे तुम्ही किमती वस्तू वापरता म्हणून किमती तुमची जनावरं तयार झाली. गीर गाई म्हटलं का ते घर दैवी असलं पाहिजे. गीर गाई धंद्याचा विषय नाही. प्रसाद या महाप्रसाद, लोकांना प्रसाद वाटायचा. आणि प्रसादामध्ये भेसळ नको. बरोबर आहे की नाही? आम्ही याला 12,000 रुपये लिटरचं तूप चाललंय. वा. आणि आमच्या आईचं वय आता 78-79. बर. एक गोळी चालू नाही कुठली. वा वा, एक नंबर. या 2 गायांना तुम्ही 2023 पासून वापरता. हां. बर. आणि ह्या दोघींच्या त्या दोघी आहेत. त्या दोघी? हां. अरे बापरे. अच्छा. आणि अजून एक आहे खालती. हां. आणि 3 बाहेर दिलेत यांची पिल्लं यांची, म्हणजे ते सांभाळायसाठी दिले. सांभाळायसाठी दिले. त्यांनी मला परत करायची 2 परत करणार. 2 वेत झाल्यावर. वा 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 वा, क्या बात आहे. म्हणजे आता किती वेत झाले 3 वर्षात? 3. एक दर वर्षाला वेत आहे इथं. 13 महिन्याचा ॲव्हरेज आहे. एकही एकदा पण साल फेल फेल नाही नाही. झालं. एकदा पण नाही फेल झालं. तिथे सगळं रेकॉर्ड आहे. हो. अरे बापरे. म्हणजे कुठल्या बुलचं, कुठले सिमेंटचं आहे ते सगळं. 27/7/23ला पहिलं वेत. हे 12 सिमेंटची तारीख. 22 सिमेंटची तारीख. 27/7/23ला पहिलं वेत. हां. 8/7/24ला दुसरं वेत. 7/7. हां. बर. 9/8/25ला तिसरं चालू आहे आता. आणि आता 11/12ला भरली आहे. 11/12. हा, इकडे हा, हे भरल्याची तारीख आहे. हां. आणि इकडे 12ला म्हणजे बघा 10, 9, 10 आणि 12 म्हणजे रेग्युलर चालू आहे. हां. गीर गाई. हो. क्या बात आहे. हे आम्ही येणार आहे म्हणून लिहिलंय का? नाही, अगोदरच लिहिलंय ते सगळं. तिकडं पण हां. हे 20, गौरीचं 21, 22, 23, 24 आणि आता 19/8ला भरली आहे. भरली. 29/8 आता 7वा महिना आहे चालू. हिला 7वा चालू आहे आणि हिला हिला आता तिसरा आहे. 3रा महिना चालू आहे. बापरे, क्या बात आहे. हो, गीर गाई एवढे रेग्युलर. हां. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम गीर गाईचा की राहत नाही. हो, राहत नाहीत. म्हणजे ज्या गुजरातवरनं गायी आलेत आपल्याकडे, हां. ते सक्सेस नाही झालेत. कोणाचेच नाही. तुमच्या आपण लहान घेतली ना, हां. इथल्या वातावरणातच ती मोठी झाली. हां. सगळं इथं झालं. अच्छा, त्याच्यामुळे झालंय. हां. पण मोठ्या 2 घेतलेल्या मी, त्या पण नाही सक्सेस झाल्या. बरोबर. तेव्हा मिल्क चार्जर होतं का? नाही, त्यावेळेला मिल्क चार्जर एकीला होतं. हां. पण ती मोठी आलेली, तिला नाही भेटलं. ती नाही सक्सेस झाली. बरं बरं. नाही म्हणजे मिल्क चार्जर तुम्ही मोठे आणल्या, त्यांना मिल्क चार्जर चालू केला असं झालं का? नाही, असं झालंच नाही झालं. म्हणजे यांना लहानपणापासून भेटलं. यांना लहानपणापासून. आता यांचं किती वेत झाले? तिची 5 वेत झाले आणि हिचे? 6व्याला प्रेग्नंट आहे. बरं. ती आता 4थ्या वेताला प्रेग्नंट आहे. बर. म्हणजे हे रेग्युलर चालू आहे. हां, रेग्युलर. बर. आणि समस्या या पूर्वीच्या काळी येत नव्हत्या, आता 3-4 वर्षामध्ये यायला लागल्या. हो. कशाच्या? ज्या वांजपणाच्या, भाकडपणाच्या समस्या भाकड काळ. आहे, या सर्वच गायांना येत आहे. हो. म्हणजे अगदी पूर्वी जर्सी गायांना येतो त्यांना पण यायला लागल्या. येते. त्यानंतर रेग्युलर यायला लागले. हो. आता गीर गायांचा तर गंभीर प्रॉब्लेम आहे की त्या वेळ राहतच नाही. हो. म्हणजे राहत नाही म्हणून 5-5 वेळा भरल्या म्हणून लोकांनी त्या परत विकून टाकले. असं खूप वेळा झालेलं आहे. हो. म्हणजे तुम्हाला याला दूध किती चालू आहे आता? दूध ही 14+ जाते दोन्ही वेळची मिळून. 14+? हां. हिचं 7,300 एका वेळचं रेकॉर्ड आहे एका ह्या वेळेच, ह्या वेतातलं. बर. आणि ती काय? ती 6
6-6:30 एका वेळेला पोचले. बरं, म्हणजे 10-12चं जनरल ॲव्हरेज. पण आता आपण जे ब्रीडिंग केलंय नवीन हां, ती याच्यापेक्षा बेस्ट मिळणार आहे. ते 2 त्या 2 त्या किती लिटरच्या होणार? ते 15च्या पुढे जातील फर्स्ट लेक्टेशनला. बरं, आता तुम्ही दूध काय भाव विकता? दूध घरनं येऊन नेतात त्यांना 80 रुपये देतो आणि होम डिलिव्हरी 90 रुपये. 80 आणि 90. हो, बापरे, कुठे विकता ते? गावातच कोणतं गाव? सरेगाव. म्हणजे इथंच विकता? हां, आणि उमरजला थोडंसं जातं 1-2 आता डिमांड भरपूर आहे उमरजला. का बरं? आपल्याकडे दूध नाही उपलब्ध, नाही, तुम्हाला डिमांड का बरं आहे? कारण म्हणजे दूधच नाही ना मिळत काही देशी गाईचं. नाही, काय वेगळं, काय पुन्हा वेगळा अनुभव काय येतो ग्राहकांना जवळ येतो? आता मी काय करतो, हां ग्राहकांना पण सांगतो हां, की ते तुम्ही गाईचं ते दूध छापलंय, काय छापलंय तुम्ही ते? जाहिरात केली दुधाची. बरं, शिवार विश्व वंदे गौ मातरम. आमच्याकडे देशी गीर गाईचे दूध, तूप, शेण सर्व मिळेल. बरं, दूध आणि तूपही बनवता तुम्ही? होय. ओके, मग तूप काय भाव विकता? 3000 रुपये किलो. अरे वा, व्हेरी गुड. मग दूध तुम्ही तूप रेग्युलर करता की असं साचून करता? नाही, रेग्युलर दही ज्यावेळेला दूध जास्त असतं तेव्हा आमच्याकडे त्याचं दही करता त्यावेळेला दही करतो आणि लगेच त्याचं फ्रेश तूप करता. तुम्ही खरं हे लोकांना दाखवा ना की मी मिल्क चार्जरचं वैदिकचं त्याला चारा आणि खुराक देतो, हां, तर त्याचा प्रभाव आणखीन वाढेल. औषधी दूध आहे तुमचं. औषध दूध आहे, गीर गाईचं दूध तर चांगलं असतंच. परंतु ते जर तुम्ही वैदिक वापरलं, चारा जर वैदिक वापरला, ते औषधी बनतं हो, आणि हे औषधाच्या कामाला येतं. औषध म्हणूनच काम करते, एवढं बरोबर आहे. आपलं दूध क्वालिटीचं आहे. आणि मग त्याचे तुम्ही दूध आता जे 80-90 विकता, तुम्ही त्याला 150 रुपये 200 रुपये लिटरनी विकू शकता. हो, तुम्ही जर आता मिल्क चार्जरच्या बादल्या किती तुमच्याकडे? बरेच आहेत, किती असतील तरी? तरी 40 असतील. त्यावेळी तुम्ही 25 किलोची बॅगच घ्यायची ना. आणि तुम्हाला काय काय फायदा झाले त्याची? पहिली गोष्ट, तुमचं वेद सारखं कंटिन्यू चालू आहे. कंटिन्यू क्लिअर चालू आहे. बरोबर. काय विषय अजून? नाही. आणि आपल्या दूध गोट्यात किती दिवस टिकतं? दूध 8 दिवस म्हटलं तरी तुम्ही वापरू शकता. फक्त नाही, दूध नाही टिकतं तसं नाही. हां दूध किती दिवस तुमचं टिकून राहतं? हां, टिकून राहतं. आता कसं आहे, हिचं आता 4था महिना जस्ट चालू हां, झालाय 11 तारखेला. बर. तरी पण अजून 50% दूध देते. आणि ती तिचं आता आठवली, म्हणजे आता खुराक बंद केलाय किती तिला. महिन्यात आठवता? 6व्या महिन्यात म्हणजे 6 संपले हां, की खुराक बंद करतो. बर बर. मग 15-20 दिवस मग लागते का बरं तुम्ही खुराक का बरं बंद करता? दूध कमी यायसाठी. नाही, तुम्ही 7 महिन्यापर्यंत दूध काढू शकता ना. ते परत दूध कमी होतंय, मग तिला रेस्ट पिरियड जास्त मिळावं म्हणून तुम्ही किती आपण- ग्रॅम देता? आता ती एक आपलं चमचा एकच देतो. चमचा देता ना. आता तुमच्या गाय किती लिटरची? 10 लिटर प्लस आहे. हो, तुम्ही त्यांना 2-2 चमचे द्या ना. ॲनिमल हेल्थ चार्जर आणलंय का? वापरली मी आणि त्याचा काय अनुभव आहे? चांगलं आहे ते पण. मग ते रिप्लेस करून बघा, ते ह्याच्याऐवजी ते द्या. कारण आपलं लॉन्चिंग व्हायच्या अगोदर मी 5 पुढे चालले. हो, नाही मला माहिती आहे ना, कारण तुम्ही जर एवढे जुने युजर आहेत तर तुम्हाला अजून बेनिफिट जास्त कसं देता येईल याचा विचार तुम्ही करेलच ना. बरोबर आहे ना. म्हणजे तुम्हाला मिल्क चार्जरचे फायदे काय काय झाले की गाय वांज राहत नाही. नंबर 2, पण दुधाची क्वालिटी मेंटेन राहते. दुधाची क्वालिटी राहते, टिकून राहतं दूध. हां, आणि आपल्या गोट्यावर फक्त सिमेंट करण्यासाठीच डॉक्टर येतो, बाकी काहीच काम नाही. बाकी काही काम नाही. आणि तुम्ही ब्रीड पण हाय ब्रीड केलंय. हा, हायर म्हणजे ती आता बेस्ट क्वालिटीचं ब्रीड काय ते काय बनलंय ते दोन्ही काल? ते अजून आत्ताशी जस्ट मॅच्युअर एक झाले, एक व्हायचे काय मॅच्युअर. म्हणजे तुम्ही असे लपून ठेवलेले हिरे आहेत ते? हां, आहे का नाही? जबरदस्त. आणि हे हिडन जेम्स म्हणतो आपण त्याला. किती शांत आहे ना, बघ ना. कोणी पण येऊ दे, काय अडचण नाही. शांत किती आहे. दुसरी गोष्ट, तब्येत काय सॉफ्ट आहे, कुठे गोचिड नाही, कुठे काय नाही. हां, मी इथनं खालनं पलीकडे पण जाऊ शकतो. हां, खालून. हो, म्हणजे खरोखर तो शांत स्वभाव आहे त्यांचा, हो, कारण तृप्त आहे तृप्त आहेत. हा, एकदम. चारा करता का वैदिकचा? आता वेदिकचा म्हणजे मी वापरतो, पण सगळं आपलं ऑर्गॅनिकच मेन्यूवर असते. बरं बरं बरं. शेणखती नाही, याचं शेण कुठं ठेवता? शेतातच म्हणजे जातं. आता शेण कुठं टाकता तुम्ही? आता तिथं म्हणजे जास्त ऊन आहे ना, हां. ज्याला मॉइश्चर असतं हां, त्याला गांडूळ तयार होतात. ह्याच्यामध्ये? हां, अच्छा. आणि किती दिवसामध्ये कुसतं हे? मॉइश्चर असलं तर कुसते 1-2-3 महिन्यात. आमचा अनुभव 2 महिन्यामध्ये कुजून पावडर होते त्याची. हो. अच्छा. आता यांचं वय किती झालंय दोन्हींचं? तिचं आत्ता वय, तिची काय डेट ऑफ बर्थ आपल्याला माहीत नाही. तरी पण मग हिचं 8/5 हिचं जन्मतारीख 8/5/20. अच्छा, जन्मतारीख आहे. हां, हिची पहिली. बरं, म्हणजे ही ही दोन- पहिली वेताची आहे म्हणजे ना. 2 वर्षांनी तुम्ही पहिल्या वेताला आणली, 3ऱ्या वर्षी व्यायली. व्याली. हो, आणि त्या 2 कालवडींचं वय किती आता? तिचं आत्ता जस्ट 1-2 वर्षाची आहे. हां, आणि एकीला 2, तिची डेट आहे 23.
17/7/23ची तिची जन्म बरं बरं, म्हणजे तिला पण पावणे 2 वर्ष झाले. हां पावणे 2 वर्षाची आहे. म्हणजे 2 वर्षानंतर ती गाय व्यताला म्हणजे माझावर येते. हां ही 2 वर्षाच्या आत येते. तुम्ही भरली ती एक दुसरी. एक भरली पण नाही सक्सेस झाली. अच्छा अच्छा, तिला मिल्क चार्जर किती चालू आहे? त्या दोघी ती एक बकेट एका महिन्यात पुरतो. अच्छा बरं आणि या बरं, दोघी- तुम्ही ॲनिमल हेल्थ चार्जर चालू करा तिला. हां हां चालेल. आणि ब्रीड चांगलं ठेवा. हो. ब्रीड ओके, चांगलं आहे. आणि मग आता याचं शेण काय करता? शेण आपण शेतातच वापरतो, गांडूळ खत पण बनवतो बर, आणि शेणी पण बनवतो. अच्छा 6 इंच शेणी असते आपली हां, शेणी म्हणजे गौरी. गौरी. अच्छा, तुम्ही शेणी म्हणता तिला. हां बर बर, 500 रुपये शेकडा जातात. 500 रुपये शेकडा. शेकडा आणि आपल्या म्हणजे गोऱ्याला एक गौरी 5 रुपयाला 5 रुपयाला. इथे जागेवर. हां देतो नेऊन. बर बर बर, अरे वा, चांगलं आहे मग, व्हेरी गुड. आणि तुमच्यापैकी कोणी वापरतं का जनावरांना, गायांना? तुमचं नाव सांगा. महेश सुभाष माने, कुठे आहे तुम्ही? इंदोरी. कुठं आलंय? उमरच्या बाजूला 5 किलोमीटर, इथून 10 किलोमीटर. बर बर, तुम्ही कधीपासून वापरता? मी 1 वर्ष झालं वापरते. किती गाई आहे? नाही, माझ्या म्हशी आहेत. अच्छा, किती म्हशी आहे? 2 आहेत. अच्छा, 2 म्हशींना किती वापरताय? 2 100 ग्रॅम डेली. अच्छा, 100 ग्रॅम वापरता. हा, काय तुम्हाला फायदा आहे? मला फायदा झाला. माझे एक 10 महिने एक म्हैस माझ्यावर येत नव्हती. अंगावर पडली होती. बरं, भाकर खराब जायची. पण झालेली. हा. आणि दूध चालू होतं पण एका टाइमवर आलेली. बरं, आणि माझ्यावर येत नव्हती. हम्म. आणि मला माहिती होतं मी आपले बाकी शेतीसाठी मी फुल शेती करतो. बरं, मी वैदिकचे वापरत product होतो. वापरत होतो. हा, वैदिकचे प्रोडक्ट वापरत होतो. पण मी ते कॉस्टली पडते म्हणजे वापरायचं टाळायचो. कॉस्टली वस्तू काय वापरायची? हा. स्वस्तच वापरायची. मी टाळत होतो. परत मग गाबच जायला म्हणलो बघूया तर वापरून आता काय होतं. कॉस्टली तर कॉस्टली. कॉस्टली तर कॉस्टली. हा. आता विकण्यापेक्षा म्हणलं एकदा वापरून बघू. हे बाकीचे प्रोडक्ट रिझल्ट येते म्हणलं एकदा वापरून बघूया. मग वापरलं. 10व्या दिवशी सर डॉक्टर आलेले गोठ्यावर. तर म्हणलो हात तर टाका म्हणलो. बर तर 10व्या दिवशी टाकला हात. तर म्हणले कच्च्या माझावर आहे. बर 10व्या दिवशी बर. वापरायला चालू केलं की. आणि भरूया म्हणले, एक सिमेंट भरूया. गेली तर गेली, नाही जाणार बर. शक्यतो. पण पुढच्या माझावर गेली चांगली. बरोबर. परत 21 दिवसानं माझावर आली. हा. आता तिला आता 4था महिना चालू आहे. आता गाभ गेली माझी. बरोबर बरोबर. ती म्हैस गाभीली. किती महिने अंगावर धरली तुम्ही ती? अंगावर म्हणजे जवळपास 1.5 वर्ष झाली पाहिजे. काहीच तिला दूध नाही. हो आणि किती 1.5 वर्ष तुम्ही सांभाळली? हो. 1.5 वर्ष तुम्ही म्हणजे दूध होतं 6 पण महिने पण किती? 1-1.5 लिटर. हा, म्हणजे किती दिवसाला. किती लिटरची होती? म्हणजे ती 4-4.5 लिटर एका टाइमला देतो. बरोबर. म्हणजे तुमचं दुधाचं नुकसान झालं वर्षभर. वर्षभर नुकसान झालं हो, ना? झालं. आता 6 महिने दूध दिलं. एक 5 वेतच बुडलं माझं पोट. एक वेत बुडलं. एका वेताचे नुकसान म्हणजे किती नुकसान झालं म्हशीचं? तर 1 लाखाचं नुकसान झालं. म्हणजे तुम्हाला कळलं का? तुम्ही आता किती बकेट चालल्या? मी झाले की माझ्या 6-7 बकेट झाले. 7 बकेट झाल्या, बरोबर आहे ना? 7 बकेट गुणिले किती रुपये आहे किंमत? हां, 1800 धरा. 18,95 म्हणजे 10,000च्या बकेट झाल्या. म्हणजे 10,000 रुपये कॉस्टली आहे आणि 1 लाख रुपये स्वस्त आहे की नाही? बोला ना. नाही वापरतो आता. 10,000 रुपयाचे मिल्क चार्जर कॉस्टली आहे आणि 1 लाखाचं वेत झालं ते काय स्वस्त आहे? ते वाया गेलं ते स्वस्त आहे ना? नाही, माहिती नव्हतं ना मला. ज्यावेळेस माहिती झाली तेव्हा पण वापरतोय. मला सांगा, रिझल्ट पण आले. कॉस्टली किंमत कशावरून ठरवायची? त्या वस्तूची किंमत तुम्ही कोणाबरोबर तुलना करता? त्या मिनरल मिक्सचर बरोबर. म्हणजे बेंटेकची तुलना कोणाबरोबर करता? सोन्याबरोबर करता. दोन्ही वेळ घातले तर शहाणच आहे ना. अरे पण हे काळं पडतंय, परत कुणी घेत नाही त्याला. आणि समोरच्याला कळलं की तू बेंटेक घातली, तुझी किंमत इज्जत जाते. बरोबर आहे की नाही? म्हणजे ओरिजिनल दूध तयार होतं. तुम्ही मिल्क चार्जर नसतं वापरलं तर काय फरक पडला असता? कदाचित एवढी क्लिअर वेत मिळाली नसती. हा चार्ट बिघडला असता. बिघडला असता. बरोबर आहे की नाही? मग मला सांगा, हा चार्ट बिघडल्यावर तुम्ही बिघडले असते ना? हो. चेहऱ्यावरचं तेज निघून गेलं असतं. इकडचं आज नियोजन बंद. हे नियोजन घराचं. करायला लय वेळ गेला तसा. बरोबर आहे की नाही? डेअरिंग झालं नाही. हा, म्हणजे आता डिरिंग काय, आता गॅरंटी आली ना? हो आता नाही म्हटलं तर 4 लाखाचा माल इथं आहे. आहेच ते. आणि त्याला आत्ता 1 लाख रुपयाला मागणी. बघा, मी म्हणलो ना 4 लाखाचा माल आहे ना. हा 1 आणि 1 2 आणि तो 1 आणि 1 2. 4 लाखाला पण देत नाही आपण. बरोबर आहे की नाही? मग मला सांगायचं काय आहे की तुम्ही जर कॉस्टली आयटम वापरले तर तुमचा माल कॉस्टली तयार होतो. अमृत चाराने अमृत पिकवा आणि सोन्यासारखा किंमत घ्या. बरोबर आहे? चूक आहे? नाही तर चारा हलकट केमिकलचा, मिनरल मिक्सचर केमिकलचं, दूध येतं काहीतरी पांढरं पाणी आणि डोळे पांढरे करायची होती पेणाऱ्याला बी आणि विकणाऱ्याला बी. बरोबर आहे की नाही? म्हणजे याच्यामध्ये कोणाचंच नुकसान, सगळ्यांचं नुकसान आहे, कोणाचा फायदा नाही. म्हणजे मोठं आता मग रेग्युलर चालू आहे. चालू आहे. एकाच गाय म्हशीला चालू आहे. नाही, दोन्हीला चालू. दोन्हीला का दुसरीला का चालू केलं आता? अनुभव आला ना. नाही, कॉस्टली दुसरीला चालू करून दिलं.
काय काय अनुभव तिला आता दुसरीला काय दुसरी पण आता व्याली दूध आता वगैरे चांगली. किती दूध मी देते? नवीनच घेतली आता ती. तरी पण किती दूध देते आता आता 4.5-5 लिटर आहे एका टायमाला? उन्हाळ्यात सुद्धा, हो. आणि फॅट वगैरे फॅट वगैरे अगदी चांगली. टकाटक किती लागते? 6-6.5. वा वा व्हेरी गुड छान धन्यवाद. नाव सांगा तुमचं. मंगेश साळुंके, अच्छा गाव गाव चापळ. अच्छा तुम्ही कशाला वापरता आता? गाय कोणते गाय आहे? आपले HF एच एफ आहे किती लिटरचे आहे? एक आपले 22 लिटरचे एक आहे, बर 2 22 लिटरचे. बर मग चालताय कोणाला? सगळ्यांनाच चालतं. सगळ्यांना किती दिवसापासून? आता 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्षापासून चालताय. मग काय अनुभव आहे? तुम्ही का वापरायला सुरुवात केली? कशी कहाणी तुमची? मी मोबाईलवर गोटा चालू करायच्या या उद्देशाने. म्हणजे नवीन चालू केलाय? हा, बर पहिला गाडी धंदा होता, अच्छा. तो बंद करून गाडी कोणता? पिकअप? ट्रक होता, बर बर मग तो बंद करून गोट्या धंदा. त्यावेळी बघितलं मी, व्हिडिओ बघत होतो. चालू बरं. करायच्या आधीपासून व्हिडिओ बघत होतो का कुठं काय आहे बुवा चांगलं? हा. हां मग कोणते व्हिडिओ बघितले? मी आधी तुमची शेती हेच बघत होतो, SCT चे? SCT चे. बर बर मग ते बघत बघत मिल्क चार्जरचे एक व्हिडिओ बघितले. बर बर बघून ते मी ट्राय म्हणजे आपलं ते इथं कुठे मिळते का बघण्यात बघत होतो, मिळत नव्हतं. मग आपलं माहित नव्हतं इथं. बर बर असं नंबर मिळत मिळत मला हातकणंगलेचा नंबर मिळाला. बर 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 तिथून मग काशवीचा नंबर मिळाला. बर मग त्यावेळी मी घेऊन आलो. मी हां तिथून मग आणल्यास एक चारा चालू केलं मी. एक पाडी माझी त्या गाईची पाडी झालेली हां 14व्या महिन्यात भरलेली. बर बर सिमेंट भरलेला आहे 14व्या बर महिन्यात. 14 महिन्यात हा, त्याच मिल्क चार्जरनुसार milk नंतर? charger. ओके पारडी म्हणजे तुमच्या कालवडीला म्हणतात का पारडी? हा. पाडी आमच्या म्हशीच्या पिल्लाला पारडी म्हणतात. पारडी. हां तर मग तुम्ही आता कालवड तुमचे दूध समजा ती गाय किती दूध देते सध्या? ते काय 22 लिटर दूध देते आता. येते परत नंतर. किती महिने झाले? आता 1 महिना झाला वेल. ओके तुम्हाला मिल्क चार्जर चालण्याचे फायदे काय काय वाटतं 1 वर्षात? 1 वर्षात पहिला म्हणजे मास्टायटिस कमी झाला सगळा. संपला का कमी झाला? संपलाच. संपलाच. ओके तेच म्हणलं कमी कसं काय झाला? आधी- शून्य व्हायला? आधी एकदा वापरलंय हां आणि परत बंद केलं. कॉस्टली वाटत म्हणून बंद हां केलं. बरोबर बरोबर मास्टायटिस व्हायला झाला. लागलं. बरं मस्टर्ड परत चालू केलं. हां ॲनिमल हेल्थ चार्जर वापरलं. Mustard एका दिसला. दिवसात म्हणजे ते सूज कमी झाली एका दिवसात? एका दिवसात. अरे, एवढा फास्ट रिझल्ट भेटला कसं व्हायचं? ॲनिमल हेल्थ चार्जर 100 ग्रॅम, हां चार्जर 200 ग्रॅम असं डोस टाकला होता. लगेच एका कवर दिवसात क्लिअर झालं म्हणजे क्लिअर झालं. क्लिअर झालं. केमिकलचं एखादं औषध जर असं डबल टिबल टाकलं तर? 4 ते 5 दिवस आणि त्यात 2000 रुपये खर्च होतो. अच्छा मग ते 2000 रुपये स्वस्त आहेत आणि मिल्क चार्जर कॉस्टली. चार्जर स्वस्त आहे. पण ते अनुभव घेतल्याशिवाय नाही. मलाही सांगा आता तुम्ही रेग्युलर वापरताय, रेग्युलर मग आता मस्टर्डचीच तर नाही, मग कशाला रेग्युलर वापरताय? नाही वापरलं पाहिजे. दुधामध्ये स्टॅबिलिटी आली. आहे. फॅट एसएनएम कसं आहे? फॅट एक जर आता मी एक जर्सी घेतलेली आहे, हां 5.5 फॅट लागते. जर्सीला हा 5.5? 5.5 फॅट लागते. अरे बापरे जर्सीला 5.5 फॅट लागते म्हटल्यावर मग आता म्हशीला किती लावायचं आता? तुम्हाला किती लागते फॅट? आम्ही नाही बघत फॅट. बघायचंच नाही का? फॅटची काही बघायची गरज नाही. गरज पडत नाही. कस्टमर सगळे फॅट समाधान. बघायला वेळच नाही बॉस. एकदा बघितलेली 6-1 लागलेली. 6-1? हो बापरे तुम्ही तर गिरगाई जवळ आले झाले. 5.0.5 राहिले. 6-1 लागलेली. म्हणजे तुम्हाला समाधानी आहे. समाधान. आता तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना की काय करायला पाहिजे? वापरले हॉस्टेलवाले किंवा जर्सीवाल्यांना वापरले. मेंटेनन्स म्हणजे काय मेंटेनन्स? शून्य maintenance. 0 मेंटेनन्स. 0 मेंटेनन्स झाल्यावर त्याच्यावर फुकट झाली ती. आणि दूध स्टेबल राहतं त्याचं काय? स्टेबल राहतं. मग परत? आता एक मी म्हणजे गाब राहिली तरी दूध चांगल्यापैकी बंद करायला कंटाळा म्हणजे असं बंद होतं. बंद करावं लागलं? करावं लागलं. बंद झालं नाही? बंद झालं नाही. अच्छा त्यावेळेला किती दूध चालू होतं शेवटी साधारणतः? शेवटी मी 2 महिने खाद्य पूर्ण बंद केलंय. त्याच्या अगोदर किती होतं शेवटी? शेवटी 5 लिटर दूध देतं. देतच होती. हो. ओके तुम्ही जर समजा मिल्क चार्जर नसतं वापरलं तर सध्या काय परिस्थिती असती? सध्या काय विकावं लागलं असते. ते गाय विकावच राहिली असती. हो. ओके व्हेरी गुड. म्हणजे थोडक्यात रेग्युलर आता शेणाचा काय अनुभव आहे तुमचा? शेण असे म्हणजे क्वालिटी वास येत नाही. बर तुम्ही बसला तरी वास येणार नाही. बिलकुल नाही. आणि पुस्तक किती दिवसात तुम्ही ऑब्झर्वेशन केलं का? कुस्त आहे म्हणजे एक महिन्यात प्रोसेस चालू होती. लगेच त्याचा भुगा व्हायला सुरुवात होते. होते. ओके व्हेरी गुड थँक्यू सो मच. काय सांगाल सगळ्या शेतकऱ्यांना? सगळ्या शेतकऱ्यांनी वापरावे मिल्क चार्जर. 1-2 गायला तरी वापरून पाहिलं वापरून पाहिजे. बघा. पण बघितल्याशिवाय. किती दिवस वापरलं पाहिजे? एक महिनाभर तरी कंटिन्यू काय वापरलं पाहिजे रिझल्ट येण्यासाठी. आणि जर नाही काय अडचण आली तर तुम्ही अधिकाऱ्यांना विचारा आहे का नाही? हा. व्हेरी गुड थँक्यू. अक्षय सुरेश पवार त्यांच्याकडून सुरुवात हो, झाली? मिल्क चार्जर. कशी सुरुवात झाली? मिल्क चार्जर घेऊन गेलो. त्यांच्याकडून? हो कृषामृतच्या बॅग आणल्या होत्या. अच्छा म्हणजे तुम्हाला मिल्क चार्जर माहित नव्हतं? होतं माहित मिल्क चार्जर आणि कृषामृत. हां
दोन्ही त्यांच्यापासून सुरुवात केली पाहिजे. अच्छा, दोन्ही एकत्र त्यांच्या चाललं ध्यानात काय? असेल. हा? दोन्ही एकत्र चाललं नाही. म्हणजे एक गाईला आणि एक जमिनीला. जमिनीला आणि ह्याला चारा पण तेवढा पाहिजे. आपण मिरच्या 100 टाकला, चारा केमिकल टाकला, युरिया टाकला, काय फरक पडत वाह नाही. वाह, म्हणजे क्या बात कही है, क्या बात कही, वाह शेणात काय फरक पडत नाही. युरियाचा फोकस होतोय. एकदम बरोबर. कंपनीला काय बोलून फायदा नाही. बरोबर, बरोबर. असं. त्यामुळे आता काय झालं, म्हणजे मिल्क चार्जर बी 100 ग्रॅम हा, आणि कृषामृत. कृषी बी त्याला SSM टाका ना, सम्राट शक्ती. म्हणजे ते पोत बदलायचं. त्यांनी काय होईल माहिती का, त्यांनी तुमचं फॅट वाढेल, फॅट वाढतंय. कृषी अमृतनी तुमचं दूध वाढेल, परंतु SSM टाकलं तर फॅट वाढेल. हे लक्षात ठेवा. मला लक्षात. म्हणजे गोअमृतसाठी म्हणजे शेणखतासाठी मी हे चालू केलं. अच्छा, 2 वर्ष झालं आता, दुसरा तुम्हाला खरं शेणखत म्हणजे गोअमृतसाठी पाहिजे. गोअमृतसाठी पाहिजे आता. किती गाय आहे तुमच्याकडे? टोटल 8 आहेत. बापरे. म्हशी 4 आणि पहिल्यापासून आहे. हो मग तुम्ही शेतीसाठी त्यांना सांभाळता. हो. बरं, हे वापरल्यावर काय फायदा झाला? फायदा म्हणजे आता सगळ्या बाबतीत फायदा चांगला झाला. काय काय झाला? तुमचा आजार पण कमी होते. अच्छा, महत्वाचं म्हणजे शेण चांगलं पडते. बरोबर प्रेग्नेन्सी चांगली राहते. बरोबर. महत्वाचं चारा म्हणजे बाकी तुम्हाला सोडा वगैरे बाकी वरचं काय वापरायला लागत नाही. काहीच नाही. महत्वाचं बरं. ते. हां. कोणताही आजार आता लंपीचं शेजारी आलं हां. तरी आपल्याला काय झालं नाही. बैलाला एका लंपी झाला होता. हां म्हणजे त्याला जे सुजेन हां ते प्रकार काय कुठून सूज झाला होता. सुजत नाही अजिबात. अजित नाही. अजिबात म्हणजे गाठ फुटली नाही, बरं, सूज बरं. चढली नाही, काय तसाच बरं झाला. तसाच बरा झाला. बरं. फक्त ते काय राहिलं नाही आपल्या वेळेस म्हणजे नंतर ताकद कमकुवत अच्छा, झाला शेवटी. ती हां बसावी हां, गेलं बर तरी. बर बर. त्यामुळे दिला ते. बरं. फक्त की जी बाकीच्यांना ती डाग उठणं जखम होणं हां, ती झालं नाही अजिबात. म्हणजे गोठ्यात काहीच नाही झालं. काय बाकी नाही. ते शेजारी बांधून तुम्ही बरं. एकत्रच आहे त्यांचं आहे ना. हां. असं एका ठिकाणी लंपी काय? आता गाय एक होती का हां, आता हां. सीझनला हां. त्याला 2 गाठी उठल्या. ट्रीटमेंट त्यांची बी केली, असं नाही केलं असं नाही. म्हणजे हां. बाकीच्यांना होऊ नये म्हणून मी त्यांची सरकारी बी केली हां. आणि मिल्क चार्जर बी चालू होतं. बर. मग ते टोचले की गाठी म्हणजे बळवणं बरं. भानगड असली काय झालीच नाही. म्हणजे जे फुटते हां हां, पाणी निघणं ते जखम काहीच होणं. नाही झालं. नाही थोडक्यात जेवढे आहे ना, सिरियस कंडिशन आलीच नाही. आलीच नाही. म्हणजे खाणं बंद नाही महत्वाचं. दुधावरही परिणाम. दुधावर बी परिणाम नाही. अरे वा. आणि म्हशीचं रेग्युलर चालू म्हणजे कंटिन्यू ह्यांचं कसं चार्ट आहे हां, तसा आपला चार्ट कंटिन्यू म्हणजे आपलं की गॅपच नाही. त्यांचा गॅप तरी म्हणजे 9 त्यांची 9 तारीख आहे. 9 ते 9 डिसेंबर तर डिसेंबर महिन्यात भरले ना. पुढल्या डिसेंबर महिन्यात येणार. म्हैस. हा एकच महिना म्हैस. गॅप. एकच महिना हो. वा, छान. एवढा कुठे आता आणि फॅट किती आता? फॅट नाही आपली कधी काढलीच नाही. बर, पण घट्ट दूध आहे. साई येतच ना घरात. साहित्य आहे. बर बर. दूधवाला फॅटच लावत नाही. अच्छा, बर. रेग्युलर दूध चांगलं दिसतं. हा ना, वाटलं, त्याला जास्त वाटलं वाटलं फॅट तर- लावली आणि जर फॅट जास्त निघाली तर नाही, पैसे द्यावं नाही. लागतील. जास्त जर दूध निघ वाटलं तरच फॅट लावणार. बर रेग्युलर कस्ट म्हणजे रेग्युलर राहते स्थिर दूध. बर बर. महत्वाचा आजारपणाला पण मग काय फॅट जास्त लागल्यावर जास्त पैसे मिळतात ना. जास्त भेटणार पण आपलं रेग्युलर आपण बी लक्ष शेतीच्या आपल्याला जास्त म्हणजे महत्वाचं आता शेतीकडे चाललं. मिल्क चार्जरच्या शेतकऱ्यांनी फॅट लावून दूध विकायचं. का बरं? अरे आपल्याला खात्री आहे ना, आपलं सोनं आहे. ज्याचं बेंटेक्स येतो नाही लावून देणार त्याला कौतुक वाटेल. आपलं बेंटेक्स नाही ना, फॅटच लावायला सांगायची. फॅट लाव म्हणा, चल मशीन लाव. दर दिवस लावायला लावायचं. चार्ट तयार होतो, रेट बी जास्त मिळतो. हो. काय फायदा काय झाला गोअमृतचा? गोमृतचा म्हणजे मातीत असं चाललं ना तुम्ही ना, हा. शेजारच्या माती आपल्या मातीत एवढा फरक हा. आहे. नांगलं ढेकळं पडत नाहीत हा. महत्वाचं. आणि मोकळ्या मातीत चालल्यानंतर तुम्हाला वाटणार बी नाही की हे म्हणजे एवढं कडकपणा. आणि गोअमृतनी तुम्हाला उत्पन्न किती वाढलं उत्पन्न वाढलं आणि क्वालिटी मालाला? मालाला उत्पन्न तुमचं जरी कमी असतं सुरुवातीला. हा. आम्ही काय बाकीचे प्रोडक्ट वापरले नाही तुमचे अच्छा, फक्त गोअमृत कार्यक्रम चालू. SSM फक्त शाळावाला बर बर बर. बाकी काय नाही. म्हणजे क्वालिटी चांगली येते क्वालिटी चांगली आणि माती सुधारली. माती सुधारते. म्हणजे अजून आमच्या तर शून्यात आम्ही चाललो त्यामुळे एवढा रिझल्ट तुम्हाला बोला एवढा रिझल्ट आम्हाला येणार नाही की बरं. बाबा आम्हाला एवढा रिझल्ट. पण मातीत फरक पडला. मातीत फरक पडलाय. आता त्याचं आपण काय हे चेक केलं नाही किती चाललंय ते म्हणजे काय म्हणतात. करा अभ्यास. तुम्ही फॅट मोजत नाही तर बाकीचं काय मोजणार नाही तुम्ही? नाही सुरुवातच केली आपण बरं, ना. करा, करा. जास्त बोलण्यापेक्षा नाही नाही, अभ्यास करा, मोजमाप करा. मोजमाप कशा करता करा? तुम्ही मोजमाप करत नाही चांगली गोष्ट आहे, पण मोजमाप याच्या करता करा की आपली दिशा बरोबर आहे का चुकीची आहे आणि गती किती आहे आपली. दिशेचा विषय नाही. नाही, गती किती आहे आपली ती पण चेक करायची. त्याने काय होतं, आपल्याला तेवढा जोर लावता येतो आणखी. असं आहे. जितेंद्र माने कचरेवाडी. जितेंद्र माने, कुठं आल तुम्ही? कचरेवाडी. कचरेवाडी. किती गायांना वापरता? एक म्हैस आणि एक गाय बरं. दोन्हीला वापर. कधीपासून? 1 वर्ष झालं. 1 वर्षभर. तुमच्याकडे सगळे कंटिन्यू वापरताय ना? हो कंटिन्यू. चालू करून मध्ये बंद का नाही करत तुम्ही? आम्ही बऱ्याच ठिकाणी बघतो 6 महिने वापरता, बंद करता, परत चालू करता. मग काय फायदा झाला कंटिन्यू वापरून? दूध वाढते, हां फॅट चांगली लागते बरोबर. आणि शेण चांगलं पडते. मग बरोबर, मग त्याचा फायदा होतोय. फायदा होतो. गाय अंगावर पडत नाही, नाही, नाही. आजारपण नाही. नाही ओके. SMS पुरता डॉक्टर बोलतो. दुधाची क्वालिटी कशी येते? क्वालिटी 1 नंबर आहे. अच्छा, मग आजूबाजूला लोक तुम्हाला विचारत नाही का तुमची गाय एवढ्या भारी कशा? चालू केले की का हो तुमच्या म्हशी चांगल्या कशा? गाय तुम्हाला विचारत नाही का आजूबाजूला? गोठ्यातल्या गाया बघून तुमच्या आजूबाजूचे विचारत नाही का तुमच्या गाय एवढ्या भारी कशा? डॉक्टर चर्चा नाही करत का तुम्ही? काय औषध नाही, काही नाही? बाधी दाखवतो ना आपण. क्या बात आहे. वा वा वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. म्हणजे एकंदरीत तुम्ही सर्वजण मिल्क चार्जर वापरून खुश आहात. मग मिल्क चार्जर जर सगळ्यांनी वापरलं
तर दूध व्यवसाय नक्कीच कसा होईल, फायदेशीर. फायदेशीर होईल, आहे की नाही. आणि आता तुमच्या दुधाला पण क्वालिटी आली, ते दूध घरी खाऊन सगळ्यांना आरोग्य मिळतं. म्हणजे एकंदरीत सर्व शेतकऱ्यांना काय सांगाल? मिल्क चार्जरचा वापर करा आणि दुधाची गुणवत्ता वाढवा. बरं, महाग वाटतंय याच्याबद्दल तुमचं काय मत आहे सगळ्यांचं? ज्यांना महाग वाटत होतं, तुम्हालाही वाटत होतं सुरुवातीला, मग आता तुम्हाला स्वस्त वाटतंय, ही जादू कशी काय झाली? परत मग मागचा दिवस पुढे येतात ना परत मागचा ते जे मागचे जे दिवस होते ती हां, म्हणजे आज आम्ही आला नातू झाला आणि खुटच्या खुट राहिला फक्त, बाकी काही नाही. त्यामुळे आपला हाही चांगला आहे. बरोबर आहे. 2 पैसे मागे शिल्लक राहतात आणि शेणखत चांगलं मिळतं. कधी काय अडचण आली दुधामध्ये, तुम्हाला समजा वापरताना वाटलंय की बाबा मला रिझल्ट नाही मिळते किंवा मला जसं बदल हवा आहे तो मिळत नाही, तर तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करता का तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट? करतो की मिळत मी नाही केला कधी. तुम्ही कधी केला नाही, काही तुम्हाला गरजच गरजच नाही पडली नाही. अच्छा, बोला सर. शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण जर दुग्ध व्यवसाय करत असाल आणि आपल्याकडे पण घरी जर्सी गाय असेल, एचएफ असेल किंवा गीर असेल, म्हशी असतील किंवा शेळी असेल, मेंढी असेल, तर अशा सर्व जनावरांसाठी शेतीपूरक हा व्यवसाय आहे. आणि याच्यातून आपण जे शेणखत आपल्या शेतीमध्ये वापरतो ते अतिशय कसदार आहे, त्याला आपण गोअमृत म्हणतो. ते तयार करण्यासंदर्भात व दुधासंदर्भात, दुग्ध व्यवसायासंदर्भात कुठलीही आपली अडचण समस्या असेल तर तुम्ही आपल्याला संपर्क करू शकता. माझा संपर्क क्रमांक आहे 70 30 77 26 07. धन्यवाद. तब्येत किती मस्त आहे सर, बघा समोरून घ्या तुमचा कॅमेरा घेऊन, किती शांत आहे आणि किती मस्त आहे बघा. याचं जे त्वचा आहे किती सॉफ्ट आहे, हां बघा ना किती चकचकीत आहे एकदम. आणि तिची म्हणजे ही जी आहे मोरकी, ही जी मोरकी आहे ही मोरकी तिच्या याच्यामध्ये जबड्यामध्ये फार घुसली मध्ये, म्हणजे एवढी तिची तब्येत काय आहे स्ट्रॉंग झाली आहे. बरोबर आहे ना. मग ती ही मोरकी तुम्ही मोठी झाल्यावर घातली असेल ना, हां तेच की बदलून टाकतो. ती बदलून टाका आता. म्हणजे तिला इथं पण काचली होती बघा, हो, आणि ती तेच पुढं पण काचली. ती. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की एवढी शांत आहे की मोरकी काचली तरी ती तक्रार नाही, काही तब्येतीवर परिणाम नाही. ते शरीराचा बांधा बघा. म्हणजे ही गोरी 5 रुपयाला जाते. हो. आणि आपली क्वालिटी बघितली ना, हां इतरांपेक्षा छान वाटते त्यांना. बरं, हे आज सकाळीच बनवलेलं तूप आहे. एकदम मस्त आहे. आणि हे तुम्ही 3000 ने विकता? हो. बरं, तुम्ही काही भाग घेता का नाही याच्यामध्ये, काही काम करता का नाही? त्यांना म्हणतात महाग आहे, त्यांना सांगा. दूध बघू द्या ना, छान आहे, साई वगैरे छान आहे. हे कसं काय क्वालिटी वगैरे? क्वालिटी चांगली आहे. हे गवऱ्यांची चिकनपणा वगैरे चांगला आहे का? मागणी आहे का याला? आहे. कुठे विकता? उंबरज आणि कराड. बर, हे तुमच्या गोठ्यावर एवढ्या बकेट वगैरे साठवून ठेवल्या आहे, अजून वापरताच आहे. बंद करून टाका ना म्हणा, आता कवर वापरता. तिथं 25 किलोची बॅग आणायची आता म्हणता. बॅग आणायची मोठी. हां बॅग आणायची जास्त वर्षाला. मला एक सांगा, तुम्ही सोनं घेतलं का कधी? घेतलं घेतलं. की सोनं स्वस्त आहे का महाग आहे? महागच आहे. का बरं घेता तुम्ही मग? बेंटेक्स का नाही घेत? बेंटेक्स असं घेऊ. बेंटेक्स का नाही घेत? सोनंच का घेता? पुढच्या भविष्याचं सोनं महाग आहे हो. आणि बेंटेक्स स्वस्त आहे, मग तुम्ही काय घ्यायला पाहिजे? दोन्ही बी सारखंच काम करताय ना? नाही करत? नाही करत. तुम्ही दागिने घालता की नाही? मग दागिने बेंटेक्सचे घातले लोकांना काय कळतंय, सोन्याचे की बेंटेक्सचे? आपल्याला कळतंय ना, आपल्या मनाला कळतंय ना. बरोबर आहे ना. म्हणजे आता हे जे तूप आहे, मिल्क चार्जर वापरल्यावरचं शेण, मिल्क चार्जर वापरल्यावर गायींची तब्येत आणि मिल्क चार्जर वापरल्यावर तुपाची क्वालिटी ही काय ते एकदम बेस्ट येते. हे कोणाला कळतंय? आपल्याला कळतंय. बरोबर आहे की नाही? परंतु जर समजा आपण नाही वापरलं तरी पण गिर गायचं म्हणून लोक घेणारच आहे. परंतु तेव्हा बी आपल्याला कळेल की याची क्वालिटी एवढी भारी नाही आहे. म्हणजे त्यावेळेस तुपाचे बाजार किती होणार? 1,500 रुपये. जर तुम्ही नाही वापरलं तर तुपाचे बाजार किती होणार? 1,500 रुपये. पण तेवढी किंमत घेऊ शकत नाही आपण. हां, मी मागू पण शकत नाही, कारण क्वालिटीच नाही राहत त्याला. आणि तुम्ही जर त्याला जर मिल्क चार्जर दिलं त्याची क्वालिटी होती 3,000 रुपये. बरोबर आहे. म्हणजे 1,500 रुपये तुम्हाला तुपा पाठीमागे मिळतात. ते कशामुळे? त्याची गुणवत्ता चांगली असल्यामुळे. तुम्ही गोठ्यामध्ये गेल्यावर त्यांनी जर गाय पाहिली तर नजरेच भरते माणसाची. बरोबर आहे की नाही? तिचं पहिलं दर्शन घ्यावं असं वाटतं, हात लावावा असं वाटतं. का बरं? कारण ती तृप्त आहे. मला सांगा, तुम्ही मन शांत असेल आणि स्वयंपाक केला तर त्या स्वयंपाकाला गोडी येते. आणि तुमचं मन जर चिडचिड करत असेल आणि तुम्ही टेन्शनमध्ये असाल तर स्वयंपाक केला तर तो स्वयंपाक कसा बनतो? चवदार बनतो का? नाही बनत. बरोबर आहे की नाही? सेम गाईचे. गाई जर तृप्त असेल आणि तिचं जर दूध काढलं तर ते दूध औषधी बनतं. ती जर अतृप्त असेल आणि तुम्ही त्या रोगट गाईचं जर, आजारी गाईचं जर दूध काढलं तर ते तुम्हाला रोग तयार करतं. हे लक्षात ठेवा. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून तुम्ही मिल्क चार्जर वापरता, हे सोनं आहे. आणि सोनं ही जास्तच किंमत राहते त्याची. पण ते नाही बघायचं आपण. एक लक्षात ठेवा, श्रीमंत व्हायचा पहिला गुणधर्म काय माहिती का? मन मोकळेपणाने द्या. सगळ्यात पहिली गोष्ट मन मोकळेपणाने द्या. शेवटी तुम्ही काय आणलं नाही, मी काय आणलं नाही, काही घेऊन पण जाणार नाही. पण जाताना तुम्ही ह्या गाया ज्या आहेत एवढ्या मस्त सांभाळल्या, त्या एवढ्या ताज्या तवाने ठेवल्या,
हे आनंद तुम्हाला आहे का नाही? बाहेर निघाले, कोणी जरी आलं तुमच्या गाया पाहिल्या तर चकित होता. हो तो सर्टिफिकेट आहे का नाही आपल्याला? हो मग ते सर्टिफिकेट तुम्हाला मिल्क चार्जर नसलं मिळेल का? नाही मिळणार. म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्ही किती देता याच्यावरून श्रीमंती ठरते. तुम्हाला तुमच्याकडे किती पैसे याच्यावरून श्रीमंती ठरत नाही. आलं लक्षामध्ये? श्रीमंत तुमची आज तुमची समजा तुम्ही खाली घर बांधायला काढलं, तुम्हाला गॅरंटी ना तुमची गाय वांज राहणार नाही, तुमच्या गायचं दूध चांगलं निघतं, कालवडीची किंमत चांगली आहे, आज एवढी तिला मागणी आहे, म्हणजे तिचं आरोग्य बघूनच मागणी आहे ना. तिचं आरोग्य खराब असतं तर लोक 1 लाखाला मागेल का? म्हणजे मग ती किंमतच आहे ना त्याची. म्हणजे तुम्ही किमती वस्तू वापरता म्हणून किमती तुमची जनावरं तयार झाली. हलकी वस्तू वापरली तर हलकट जनावर तयार होतील. मग हे महाग आहे का? हां, मग हे समजून घ्यायचं. आपण सोनं विकत घेतोय, सोनं खाऊ घालतोय, हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुमच्याकडे जी संपत्ती येईल ती सोन्यासारखी कधीच नष्ट नाही होणार. आणि तुम्ही जर मिलन मिक्सरवर जर गाया मोठ्या केल्या आणि त्यांनी जर पैसे कमवले ते तुमच्या घरातल्या आजारपणामध्येच निघून जातील. तुम्हाला ते त्या गायांना पण आजारपणं, तुम्हाला पण आजारपणं. आपल्याला वाटतं आपण कमवले, पण ते कधी गमावले हे बी कळत नाही. पण हे तुम्ही आत्ता जे करता हे तुमचे पैसे सांगायला लागले, पाठीमागं राहायला लागले की नाही. हिला लक्ष्मी म्हणतात. जी थांबते घरात ती लक्ष्मी आणि घेऊन जाते ती अवदसा. म्हणजे तुम्ही केमिकल वापरलं गाईंना तर ती तुमच्या घरामध्ये अवदसा येऊन बनवून सगळं घेऊन जाते आणि ते पण घेऊन पण जाते. आणि लक्ष्मी तुमच्या घरामध्ये थांबते. म्हणून लक्ष्मी महागच असते, ती तुम्हाला किंमत मोजायला लावते. अवदसा कुठं पण बसते, घाणीत येऊन बसते. अवदसाला काही नाही, ते पण पैसेच राहतात, पण ते अवदसीच्या रूपाने राहतात. तुला काय वाटतं, मिल्क चार्जरचा फायदा होतोय का महाग वाटतंय? तुला जे खरं वाटतंय ते सांग. फायदा होतोय, हां. खूप छान आहे मिल्क चार्जर हां, आणि टेस्ट पण गोड आहे याची. बरोबर आहे की नाही? म्हणजे याची टेस्ट एवढी चांगली, त्यामुळे तूप चांगलं होतं, दूध चांगलं होतं, राईट? मग मला सांगा, जे तुम्हाला तुमच्या आरोग्याला गोडी आणतं, जीवनाला गोडी आणतं, ते अमृतच असेल ना, बरोबर की नाही? जे तोंडाला कडवटपणा आणतं, दुःख आणतं, ते विषच असणार. म्हणजे गायांना आजारी पडल्यावर इंजेक्शनं चारा, त्यांना वेगवेगळे औषधं पाजा, ते सगळे केमिकल पाजा, त्यांनी तुमचे सगळे अंश कशात उतरतो? दुधात तुपात. त्याचं पाप कोणाला लागतं? तुम्ही खाणार आणि जे खातील त्यांना पाप कोणाला लागणार? मग त्यांची तळतळाट लागला का, अरे आम्हाला फसवलं तुपाच्या नावाखाली, मग गेले तुमचे पैसे दवाखान्यामध्ये, तुम्ही बी आजारी. म्हणजे ह्या गोष्टीला फार महत्त्व आहे. गीर गाई म्हटलं का ते घर दैवी असलं पाहिजे. गीर गाई धंद्याचा विषय नाही. प्रसाद या महाप्रसाद, लोकांना प्रसाद वाटायचा आणि प्रसादामध्ये भेसळ नको. बरोबर आहे की नाही? आम्ही याला 12,000 रुपये लिटरचं तूप चाललंय. वा. आणि आमच्या आईचं वय आता 78-79 आहे. बर. एक गोळी चालू नाही कुठली. वा, एक नंबर. तुम्हाला मुलं किती? हा, एकटाच आहे. अच्छा, मग तुम्ही रेग्युलर वापरा, मस्त छान, उलट वाढवा. होय, हां, तुम्ही जेवढं वाढवाल ना हे तेवढं तुमचं प्रगती वाढवा होईल. आलं लक्षामध्ये? चला येऊ. शेतकऱ्यांचं ताक 1 नंबर आहे. हो.